तुम्हाला आंब्यापासून एक पदार्थ छान करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लगेच आपण सुरुवात करू। मी साहित्य सांगते तुम्हाला। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी गूळ आवडीप्रमाणे घ्या तुमच्या, कमी जास्त गोड लागतो कोणाला, आणि केशरी आंब्याचा आंबरस 1 वाटी घेतला आहे। आता हे आपण हे पीठ मळून घेणार आहोत। आता हे सर्व एकत्र करायचे आपल्याला। हे पहा, आता आपण परतीमध्ये मी 1 वाटी गहूचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये रवा घालते। हे सगळं आपण आता साहित्य याच्यामध्ये घालूया। एकदम छान असा टेस्टी हा पदार्थ लागतो। थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं चिमटीभर, कारण कुठले आपण गोड पदार्थ करतो ना त्याला थोडंसं मीठ घालावं लागतं, म्हणजे पदार्थाला आणखीन चव येते। आणि एक थोडीशी सुंठ पावडर, हे सर्व आपल्याला असं मिक्स करायचं आहे। आता ह्याच्यात घालूया ह्या आंब्याचा रस। हा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे, तो ह्याच्यात घालूया। आपल्याला काय करायचं आहे, आंब्याचे घारगे करायचे। आपण रताळ्याचे घारगे करतो, भोपळ्याचे करतो, तसे मी तुम्हाला आंब्याचे घारगे करून दाखवते। आणि हा गूळ घालते। तुम्ही गुळाचं पाणी टाकलं ह्याच्यात तरी चालेल, गुळाचं पाणी करून। आता हे आपल्याला सर्व असं एकत्र मिक्स करायचं। ह्याच्यात पाणी नाही घालायचं, लागत असेल तरच घालायचं। नंतर ह्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत, एक चमचा थोडंसं तेल, थंडच घालायचं आहे। आता हे मी पीठ मळून घेते। हे आता आपला हा असा घट्ट गोळा तयार करायचा, पातळ नाही करायचं आपल्याला हे पीठ। हे पहा, मस्त हे पीठ मळून झालं आहे। सुंठ टाकल्यामुळे छान वास येते, आणि आंब्याचं पण एकदम मस्त वास येते पहा ह्याच्यात। ह्या पुऱ्या आहे तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता करून। आता हे मी असं 10 मिनटं मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे। थोडंसं भिजून द्यायचं पीठ। 10 मिनटांनी आता आपण पुऱ्या करून भिजले। आता याचे छोटे छोटे गोळे करून आपण पुऱ्या लाटूया। तुम्हाला हवे तशा छोटे मोठे गोल करा तुम्ही। हे पाहता आपण छोट्या छोट्या ह्याच्या पुऱ्या लाटूया। तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही लाटायच्या, अशा मीडियम लाटायच्या पुऱ्या। आता अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते। ती कढई गरम झाली बघा, तेल। आता आपण पुरी तळून घ्या। ही माझी लोखंडाची तळणीची कढई आहे सेपरेट, ह्याच्यामध्येच मी तळत असते। हे पहा, अशा मीडियम गॅस करायचा आणि ह्या अशा पुऱ्या तळून घ्यायच्या। एकदम मस्त खमंग लागतात बघा आंब्याच्या पुऱ्या, ह्या आंब्याचे घारगे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट्स करा। हे पहा, आता अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते। मीडियम गॅसवर तळायच्या। हे बघा, छोटे मोठ्या आकारात कशा पण आकारात लाटा तुम्ही। आंब्याचे घारगे तयार केले आहेत, तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा।